सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। जीकेम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली। टॅन 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 टॅन। गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर। जीकेम आटा चक्की। टॅन 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 टॅन। जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। टॅन 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 टॅन। ही खाली जळलेलं पडली, खाली नाही, ही वायर काढली पाहिजे। ही वायर यार मिंच जरा तर ही वायर लय गरम झाली या। थांबा किती पाईप घातली जरा हे धर त्याच्यात उपसा। थांबा थांबा, तर पाणी उठणं का, थांबा उपसा वर उपसा। काय काय कसला उपसा नाही? अहो शॉर्ट होतंय ती काय, ही काय इथं होतंय पान हा बा पान आहे काय का थांब नाही तसं सोड हाय होते। थांबा थांबा, तुम्हाला सांगतो काय करायचं। हे अशी धरा हा बा, ही द्या जरा जाड काय तर द्या। जाड आहे का काय? आणि ही काय बंद आहे? ही आग विजवायचं। हे कसं काढायला लागतं? फोडा किती आता तुम्हाला ते पाणी आणि स्टोर निकरी स्टोर ते हे करायचं नव्हतं वय। फोडा शिटूच लाभा। अहो तुम्ही ही वायर जळती बघा, तुम्ही ही वायर तुटली खाली पडलेली आहे, जळलेली पाक। ही काय मी जगदाळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सातारा आणि आमचे एक मित्र सहकारी सुभाष जाधव निलेचे माजी सरपंच आणि भाजपचे तालुका प्रमुख, आम्ही योतेश्वरच्या मंदिरातून खाली येत असताना योतेश्वरच्या घाटामध्ये जिल्हा परिषदच्या जी अँब्युलन्स बामनोलीची आहे मुक्कामी असते ती वर जात असताना तिच्या अचानक कॅबिनमधून धुराचा लोट उठला, आग लागली होती। आबांनी गाडी थांबवली, तत्काळ आम्ही पाण्याच्या बाटल्या घेतल्या, बघितलं तर बॅटरीची वायर काही निघता निघाना बॅटरी पूर्ण वायर धुरानं लाल झाली होती। पाठीमागं डॉक्टरच्या सांगण्यात आलं की ऑक्सिजनचा सिलेंडर आहे तिथं पाठीमागं पेशंटसाठी, पण सुदैवानं त्या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा पेशंट नव्हता। परंतु ही आग भयानक होत गेली असते। आम्ही तातडीनं ती वायर तोडवण्याचा प्रयत्न केला, बॅटरीची वायर सोडवली। पाठीमागं असणार जे अग्निरोधक जे एक बाटली असते गॅसची त्यांची आग विझवण्याची, ती ड्रायव्हरला माहित नाही त्याची पिन कुठून काढायची असते, कशी दाबायची असते, आणि झटपट करून एका येणाऱ्या चालकानं ती पिन काढली आणि त्यावेळेला ती पूर्णतः आग आम्ही विझवलेली आहे। परंतु जिल्हा परिषद असेल किंवा सीओ साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, एसपी साहेब असतील यांनी या गोष्टीवरती त्वरित कारवाई केलेली पाहिजे आणि प्रशिक्षित ड्रायव्हर किंवा अँब्युलन्स गाड्या ह्या चेक केल्याशिवाय या असल्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी असेल किंवा ज्या ठिकाणी ही गाडी मुक्कामी असते बामनोली सारख्या ठिकाणी, अशा ठिकाणी या गाड्या पाठवल्या नाही पाहिजे। ड्रायव्हर गांगरून गेला होता, भिलेला होता। आम्ही जर या ठिकाणी थांबलो नसतो आणि गाडीमध्ये जर पेशंट असतात तर या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली असते। पर्यटन स्थळ आहे, हिल स्टेशन आहे, गाड्यांची याच्या पाठीमागे बघताय, अँब्युलन्स रस्त्यामध्ये आहे, आम्ही ती आग विझवली। परंतु शासनाने यामधून मोठी दखल घेतली पाहिजे एवढी या ठिकाणी मी नम्र विनंती करतो।